18 जानेवारी 2025 रोजी मांगीरबाबा देवस्थान, विजयराज नर्सरी शेजारी जुना जकात नाका, दिंडोरी रोड, म्हसरूळ येथे गावजी मांगीरबाबा बहुउद्देशीय संस्थेचा 6वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। या दिवशी भव्य महाप्रसाद व गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी 7 वाजता महाआरतीने झाली। त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी 9 ते पहाटे 5 पर्यंत लक्ष्मी गार्डन पार्टी शाहीर किरण पिठे यांच्यासह गाण्याचा कार्यक्रम झाला। यावेळी गुरुवर्य सुभाष बाबा खैरनार, ट्रस्ट अध्यक्ष मंगला सुभाष खैरनार, शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे सर, ट्रस्टी काशीनाथ वामन खैरनार, अध्यक्ष अक्षय काशीनाथ खैरनार, हरिबाबा राऊत, सेवेकरी आकाश सुभाष खैरनार, समाधान गोठे, ललित राऊत, संदीप कांबळे, प्रेम खरे, वैभव नेटारे, कन्हैया वागचौरे, रवी भवर, आशिष मोरे, भानुदास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाविकांनी दिलेल्या आर्थिक मदतीसाठी आणि वास्तुरूप सहाय्यासाठी संस्थेने विशेष आभार मानले। जय मांगीर बाबा। आज गावजी मांगीर बाबा बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन आज अतिशय थाटामाटामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या भक्त समुदायाच्या सानिध्यामध्ये हा साजरा होत आहे। खरं तर अनेक वर्षापूर्वी परमपूज्य खैरनारजी महाराज यांनी गावजी मांगीर बाबांच्या समोर शपथ घेतली होती की समाजाच्या निष्काम कर्मयोगी सेवेसाठी ते स्वतः आणि त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून ते जनतेची सेवा करतील। आणि आज बघता बघता त्यांच्या या सेवेचा मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे। खरं तर त्यांची ही सेवा अहोरात्र चालू आहे। या महाराष्ट्रामध्ये जे गांजलेले जे काही दीनदलित माणसं असतात, कुटुंब असतात, परिवार असतात, त्यांच्या घरामध्ये सौख्य आणि सुखाचं, समाधानाचं चांगला क्षण नांदावा यासाठी ते रात्र आणि दिवस परिश्रम करत असतात। गावजी मांगीर बाबांची सेवा करत असताना अनेक सेवेकरांना, अनेक भक्तांना आणि त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक परिवाराला त्यांनी आनंदाचा क्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर त्यांची प्रचिती असंख्य लोकांना आलेली आहे, असंख्य भक्तांना आलेली आहे। आयुर्वेदामध्ये त्यांचं प्रचंड असं ज्ञान आहे। अध्यात्माबरोबर आयुर्वेदाला त्यांनी जोपासलं आणि आज म्हणता म्हणता त्यांचं आयुर्वेद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं आहे। अनेक डॉक्टर त्यांच्याकडे येतात, अनेक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे येतात, शिकलेले लोक त्यांच्याकडे येतात आणि गावजी मांगीर बाबांचा आशीर्वाद आणि परमपूज्य खैरनार बाबांचा आशीर्वाद हा ज्याच्या घरामध्ये जाईल त्याचं सुवर्ण झालेलं आम्ही स्वतः बघितलेलं आहे। आणि म्हणता म्हणता 2026ला येणारा नाशिकचा जो कुंभमेळा आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये परमपूज्य खैरनार बाबांना महामंडलेश्वर 1008 अशी पदवीसुद्धा मिळणार आहे। कारण त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत पोचलं आहे। आणि हे काम करत असताना त्यांनी कुठला जात, धर्म, पंथ, गोर, गरीब असं न बघता स्त्री पुरुष समानता बघून त्यांनी सर्वांमध्ये आपलं जे पेरलेलं जे बीज आहे ते बीज आज सर्वांपर्यंत पोचलं आहे। म्हणून आज खऱ्या अर्थाने या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शाहीर किसन भाऊ पिठे हे सातत्याने या ठिकाणी या वर्धापन दिनाला त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, त्यांच्या गायकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत गावजी मांगीर बाबांचं विचार ते पोहोचवतात। आई सप्तशृंगीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे। त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांचा संपूर्ण परिवार, भक्त परिवार, सेवेकरी हे सर्व त्यांच्या या आध्यात्मक आणि आयुर्वेदाच्या कार्यामध्ये त्यांच्या बरोबर आहे। आणि म्हणता म्हणता आज त्यांचं जे संपूर्ण कार्य आहे, आज त्यांचे असंख्य भक्त हे प्रयागराज या ठिकाणी शाही स्नानाला सुद्धा गेलेलं आहे। आणि त्या ठिकाणी त्यांनी आज गावजी मांगीर बाबांचं एक मोठं महाराष्ट्रामध्ये पीठ कसं उभं राहील याचं त्या ठिकाणी त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे। आणि म्हणता म्हणता या आखाड्यामध्ये गावजी मांगीर बाबांचं एक पीठ आणि त्याचप्रमाणे भविष्यामध्ये नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा यासाठी आपल्या मांगीर बाबांचं पहिलं आणि महाराष्ट्रातलं पहिलं पीठ या ठिकाणी उभं राहणार आहे। आणि त्याचे संपूर्ण साक्षीदार आजच्या कार्यक्रमाचे असणारे भक्त संप्रदाय असणार आहे। म्हणून या ठिकाणी महाराजांच्या सेवेचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मोठी त्यांना ताकद मिळो, मोठी ऊर्जा मिळो अशी आपण आशा बाळगूया। आणि त्याचप्रमाणे महाराजांचा हात ज्यांच्या डोक्यावरती आशीर्वाद रूपाने जाणार आहे त्यांच्या जीवनाचं सोनं होणार आहे, आपल्या घरामध्ये आनंद निर्माण होणार आहे, सुख निर्माण होणार आहे, सौख्य निर्माण होणार आहे। म्हणून आपण सर्वांनी हात वरती करून गावजी मांगीर बाबांसाठी त्याचप्रमाणे
गुरुवर्य सुभाषजी खैरनार महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे, कारण या टाळ्या म्हणजे त्यांच्यासाठी भक्त संप्रदाय हा त्यांच्या पाठीमागे किती मोठा आहे हे सुद्धा आपल्याला सर्वांना दाखवायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी न घालता अध्यात्म आणि आयुर्वेदिक हे आज आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे याची ही प्रचिती आहे. आणि आम्ही त्यांना अतिशय जवळून बघितलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आपल्या समाजासाठी, आपल्या सर्व बांधवांसाठी, सर्व नागरिकांसाठी, सर्व बंधू भगिनींसाठी आपले जीवन अर्पण केलेलं आहे. अशा गुरुवर्य खैरनार महाराजांसाठी आपण एकदा पुन्हा जोरदार माझ्या पाठीमागे जोरदार आवाज देत आहे. खैरनार महाराजांचा, परम पूज्य खैरनार महाराजांचा, गाऊनजी मांगीर बाबा की, गाऊनजी मांगीर बाबा की, गाऊनजी मांगीर बाबा की. निमित्ताने या ठिकाणी मी शब्दसुमनांनी आपण सर्व आलात या गाऊनजी मांगीर बाबा ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.